तुम्ही कधी या गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिलंय का? जेव्हा एखादा गुन्हा घडतो ना, तेव्हा कधी ती फक्त एका व्यक्तीची वैयक्तिक चूक मानली जाते, तर कधी अगदी जाणीवपूर्वक ती संपूर्ण समुदायाचीच ओळख बनवली जाते. असं नेमकं का होतं? गुन्ह्याला अचानक धर्म कसा मिळतो? आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. आता एक खूपच रंजक पण तितकीच विचार करायला लावणारी गोष्ट पहा. जेव्हा एखाद्या विशिष्ट समुदायातील, समजा मुस्लिम व्यक्तीकडून एखादा गुन्हा घडतो, तेव्हा बऱ्याचदा बातम्यांच्या हेडलाईन्स कशा असतात? मुस्लिम युवक किंवा विशिष्ट समुदायाची व्यक्ती. तिथे धर्म अगदी ठळकपणे समोर आणला जातो. पण तोच गुन्हा जर दुसऱ्या एखाद्या समुदायातील व्यक्तीने केला, तर तिथे धर्म अचानक गायब होतो. बातम्यांमध्ये तो फक्त एक आरोपी उरतो. मग साहजिकच प्रश्न पडतो, मीडिया हे सगळं केवळ योगायोगाने करत असेल, की जाणीवपूर्वक एक ठराविक नॅरेटिव्ह सेट करण्याचा हा प्रयत्न आहे? यातूनच आपला पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आपला कायदा वेगळा आहे की आपला पाहण्याचा चष्माच बदललाय? विचार करा, एकाच गुन्ह्यासाठी आपण दोन वेगवेगळे मापदंड लावतो तेव्हा आपण फक्त बातमी वाचत नसतो, आपण लोकांच्या मनात एका विशिष्ट समुदायाची प्रतिमा तयार करत असतो. प्रत्यक्ष न्याय मिळणं तर खूप दूरची गोष्ट आहे, त्याआधीच एखाद्या प्रकरणावरून संपूर्ण समुदायाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याची ही पूर्वग्रहदूषित पद्धत का चालत आली आहे, हे समजून घेणं आता खूप गरजेचं झालंय. तर हे नॅरेटिव्ह किंवा हे विचार प्रवाह नक्की कसे काम करतात? माणुसकी विरुद्ध ओळख ह्या आपल्या पुढच्या मुद्द्यावरून आपण ते समजून घेऊया. इथे एक अतिशय मार्मिक वाक्य आहे. जेव्हा तुमचं नाव हेच तुमच्यावर संशय घेण्याची पहिली पायरी बनते, तेव्हा माणुसकीला तडे जायला सुरुवात होते. खरंच ना? जेव्हा आपण माणसांना केवळ धर्म किंवा जातीच्या लेबल्समध्ये अडकवतो, तेव्हा नकळतपणे आपण ओळखीच्या मोठ्या भिंती उभ्या करत असतो. पीडित व्यक्ती आपल्या गटातील आहे की नाही यावर आपली सहानुभूती ठरू लागते, आणि हीच तर या समस्येची खरी पाळेमुळं आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया काम कशी करते? तर हे एक प्रकारचं नॅरेटिव्ह सायकल किंवा चक्र आहे. सगळ्यात आधी एखादी घटना घडते, मग दुसरी पायरी निवडक सहानुभूती दाखवली जाते आणि आरोपीला चटकन लेबल्स लावली जातात. तिसरी पायरी त्या व्यक्तीची स्वतःची अशी वैयक्तिक ओळख पूर्णपणे पुसून टाकली जाते आणि तो फक्त त्याच्या धर्माचा प्रतिनिधी बनतो. आणि शेवटची चौथी पायरी हाच विचारप्रवाह समाज सत्य म्हणून स्वीकारतो. म्हणजे पहा, खऱ्या मानवी वेदनांचा वापर करून लोकांचा सामूहिक राग कसा भडकवला जातो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आता वळूया याच्या प्रत्यक्ष परिणामांकडे. या सगळ्यामुळे आपल्या न्याय प्रक्रियेचं म्हणजेच कायदेशीर व्यवस्थेचं नेमकं काय नुकसान होतंय ते पाहूया. कोणत्याही भावनिक विषयावर बोलण्याआधी त्याचे नियम किंवा तथ्य काय आहेत हे आपण समजून घ्यायला हवं. ड्यू प्रोसेस किंवा कायदेशीर प्रक्रिया म्हणजे काय? तर संविधानानुसार प्रत्येक व्यक्तीला, मग त्याची पार्श्वभूमी किंवा धर्म काहीही असो, स्वतःची बाजू मांडण्याचा, निष्पक्ष सुनावणीचा आणि जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत निर्दोष मानले जाण्याचा पूर्ण अधिकार आहे. हा नियम कोणत्याही एकासाठी नाही, तर आपल्या सर्वांच्या संरक्षणासाठी बनवला गेलाय. पण सध्या जे चित्र दिसतंय ते थोडं अस्वस्थ करणारं आहे. इथे दोन वेगवेगळ्या व्यवस्थांची तुलना करून पहा. एका बाजूला आहे आपली प्रस्थापित कायदेशीर प्रक्रिया, जिथे नीट तपास होतो, पुरावे गोळा केले जातात आणि न्यायालयात सविस्तर युक्तिवाद होतो. आणि दुसऱ्या बाजूला आहे सध्या चर्चेत असलेला बुलडोझर न्याय, जिथे थेट निर्णय आणि एका क्षणात शिक्षा, सुनावणी वगैरे काहीही नाही. हा असा इन्स्टंट किंवा झटपट न्याय मिळवण्याच्या नादात आपण आपल्याच न्यायव्यवस्थेच्या मूलभूत तत्वांवर बुलडोझर फिरवतोय हे आपल्याला लक्षातच येत नाहीये. हाच मुद्दा अगदी अचूकपणे मांडणारं आचार्य अत्रे यांचे एक अतिशय शक्तिशाली विधान मला इथे आठवतंय. ते म्हणतात, जेव्हा कायदा झोपी जातो तेव्हा ताकद जागी होते, आणि जेव्हा ताकद न्याय बनू लागते तेव्हा अन्याय त्याच्या सर्वोच्च शिखरावर असतो. किती खरं आहे ना? जेव्हा आपण योग्य कायदेशीर प्रक्रियेपेक्षा सत्तेच्या आणि ताकदीच्या उघड प्रदर्शनाला टाळ्या वाजून दाद देतो, तेव्हा त्याचे किती भयंकर परिणाम होऊ शकतात हे यावरून स्पष्ट होतं. त्यामुळेच आज आपण सर्वांनी अंतर्मुख होऊन हा एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा. काय गर्दीने वाजवलेल्या टाळ्या हा न्यायाचा पुरावा असू शकतो? जर आज आपण पुराव्यांआधी शिक्षा देण्याच्या या व्यवस्थेला खतपाणी घातलं, तर लक्षात ठेवा, उद्या तुम्ही किंवा मी कोणीही या तडजोड केलेल्या व्यवस्थेचा बळी ठरू शकतं. ही खरंच एक धोक्याची घंटा आहे. चला, आता या बातम्यांच्या आणि भडक हेडलाईन्सच्या थोडं पलीकडे जाऊन एका मानवी दृष्टिकोनातून याकडे बघूया. थोडं शांतपणे विचार केला तर जाणवतं की या टीव्हीवर झळकणाऱ्या प्रत्येक लेबलच्या मागे खरी मानवी कहाणी असते. एक असा माणूस असतो जो फक्त आदर, सुरक्षितता आणि समाजात थोडी आपुलकी शोधत असतो. जेव्हा एखाद्याच्या संपूर्ण ओळखीलाच, त्याच्या धर्मालाच गुन्हेगाराचं स्वरूप दिलं जातं ना, तेव्हा तिथली माणुसकीच संपून जाते.
अशावेळी एका सामान्य माणसाचं जगणं म्हणजे सतत स्वतःला सिद्ध करणं, स्पष्टीकरण देणं बनून जातं. आणि शेवटी गप्प राहणं हाच त्यांच्यासाठी जगण्याचा एकच मार्ग उरतो. मुळात श्रद्धा किंवा धर्म म्हणजे गोंधळ नाही, ती एक शांत लवचिकता आहे. संकटात दाखवलेला संयम आणि आजूबाजूला कॅमेरे नसताना केलेली निस्वार्थ मदत याला खरी श्रद्धा म्हणतात. आपण नेहमी एका सनसनाटी निगेटिव्ह बातमीकडे लक्ष देतो, पण त्या पलीकडे समाजात सन्मानाने शांततेत जगणाऱ्या लाखो लोकांच्या आयुष्याकडेही आपण पाहायला हवं. एका व्यक्तीची चूक ही संपूर्ण समुदायाची ओळख कधीच असू शकत नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. बरं, हे सगळं ऐकल्यावर तुम्हाला वाटेल की मग यावर उपाय काय? तर आता आपण या नॅरेटिव्हला कसे प्रश्न विचारायचे या आपल्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. न्याय आणि माणुसकी पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आपण काही ठोस पावलं उचलू शकतो. सगळ्यात पहिलं म्हणजे मीडियाने जबाबदारीने रिपोर्टिंग केलं पाहिजे. म्हणजेच धर्म तेव्हाच सांगावा जेव्हा तो तपासासाठी खरोखर आवश्यक असेल, उगाच सनसनाटीसाठी नाही. दुसरं, आरोपी किंवा पीडितेच्या ओळखीपेक्षा कायद्याला सर्वोच्च मानलं पाहिजे. तिसरं, जे नेते न्यायाची भाषा करण्याऐवजी फक्त भावना भडकवण्याचं काम करतात त्यांना थेट जाब विचारायला हवा. चौथं, एखाद्या गुन्ह्यासाठी संपूर्ण समुदायाला जबाबदार न धरता केवळ त्या व्यक्तीची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. आणि पाचवा, आपली सहानुभूती ही सगळ्यांसाठी समान असली पाहिजे, त्यात दुटप्पीपणा नसावा. आणि वैयक्तिक पातळीवर तुम्ही आम्ही काय करू शकतो यासाठी अगदी 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी, कोणत्याही फॉरवर्डेड मेसेजवर किंवा बातमीवर लगेच विश्वास ठेवण्याआधी फक्त एक क्षण थांबा. दुसरी पायरी, का असा प्रश्न स्वतःला विचारा आणि बातमीचा सोर्स किंवा स्रोत तपासा. आणि तिसरी पायरी, जाणीवपूर्वक भडकावलेल्या भावनांच्या आहारी अजिबात जाऊ नका. शांत, तथ्यांवर, फॅक्ट्सवर विसंबून राहा. तयार केलेल्या रागाच्या जाळ्यात न अडकता रोजच्या बातम्यांचा गोंधळ समजून घेण्यासाठी ही एक अत्यंत सोपी आणि महत्त्वाची चौकट आहे. तर शेवटी हेच सत्य उरतं की अपराधाला किंवा गुन्ह्याला कोणताही धर्म नसतो, पण हे जाणीवपूर्वक रचलेले नॅरेटिव्ह त्याला बळजबरीने धर्म चिकटतात. आता खरा सवाल हा आहे की आपण या तयार केलेल्या नॅरेटिव्हचा फक्त एक हिस्सा बनून राहणार की त्याला आव्हान देणार. खऱ्या सामाजिक प्रगतीसाठी आपल्याला केवळ माहिती गिळणारे ग्राहक बनून चालणार नाही, तर चिकित्सक विचार करण्याची खूप गरज आहे.